नमस्कार. आता ऐकूयात आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत कोरोना प्रादुर्भावाबद्दल विशेष वार्तापत्र. या विशेष वार्तापत्रामध्ये मी धनंजय वानखेडे आपलं स्वागत करतो. आता आढावा घेऊया नागपूरसह एकूण विदर्भातील रुग्णसंख्येचा. नागपूरमधील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 63 वर पोहोचला आहे. काल शहरात 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान 12 बरे झालेल्या रुग्णांना घरी पाठवण्यात आलं आहे. नागपुरातील कोरोना संबंधित आकडेवारी बघता आतापर्यंत तपासणी झालेल्या 1583 नमुन्यांपैकी 63 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. नागपुरात काल कोरोना संशयित 86 रुग्ण आढळल्याची माहिती संबंधित यंत्रणेने दिली असून एकूण संशयित रुग्णांचा आकडा 1120 इतका झाला आहे. 451 लोक होम क्वारंटाईन आहेत. दरम्यान नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मंगळवारी झोन अंतर्गत गौतम नगर प्रभाग क्रमांक 10 आणि धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक 12चा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. विदर्भातील अमरावती शहरात एका 22 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं काल स्पष्ट झालं आहे. अमरावती शहरात कोरोनाची लागण झालेल्याची संख्या आता 6 वर पोहोचली आहे. याबद्दल अधिक माहिती देत आहेत अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल. अमरावती जिल्ह्यामध्ये अजून एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग एक्सरसाइज ते सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या एरियाला आता कंटेनमेंट झोन डिक्लेअर करून त्या ठिकाणी डोर टू डोर सर्वेचा आदेश पारित करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या जवळपासचे असलेले जवळपास 23 लोकांना आता आपण इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये ठेवतो आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये जे कॉन्टॅक्ट ट्रेसमेंट निघणार असेल त्या सगळ्यांसुद्धा आपण क्वारंटाईन करून ठेवणार आहेत. मी सर्व जिल्हावासींना परत आवाहन करू इच्छितो की त्यांनी अजून सुद्धा बाळगावे आणि जे शासनाचे दिशानिर्देश आहेत त्याबद्दल थोडासा अजून काटकसराप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी करावी आणि प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना संसर्गाच्या संदर्भाने बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात असलेल्या क्वारंटाईन रुग्णांना कथित स्तरावर योग्य सुविधा मिळत नसल्याचा बनावट व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमावर प्रसारित केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात 18 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून नव्या प्रकारचे पूर्ण चेहरा झाकणारे पारदर्शी 2000 मास्क तयार करण्यात येऊन जिल्ह्यातील 31 पॉईंटवर खडा पहारा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावी पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत असे आवाहन राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावी व इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात सामाजिक विलगीकरणाच्या सूचनांचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावी तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये. घराच्या इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण तसेच इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी. लॉकडाऊनशिवाय पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आवाहनही करण्यात आलं आहे. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मुस्लिम समाजातील धर्मगुरू, स्थानिक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांच्यामार्फत मुस्लिम बांधवांना कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता घेण्याबाबत आणि मशिदीमध्ये नमाज, तरावी पठण किंवा रोजा इफ्तार कार्यक्रम न करता ते घरीच करण्याबाबत आवाहन करावे तसेच याबाबत जनजागृती करण्यात यावी असे कळवण्यात आलं आहे. कोरोना संशयित रुग्णांच्या थ्रोट स्वॅबची तपासणी अहवाल स्थानिकरित्या तत्काळ प्राप्त व्हावेत यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या कोरोना चाचणी लॅबची पाहणी अमरावतीच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली.
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने तत्काळ चाचणी अहवाल प्राप्त व्हावेत या दृष्टीने लॅब निर्माण करण्यासाठी पालकमंत्री ॲडव्होकेट ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने अमरावती येथील विद्यापीठात सुसज्ज कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा स्थापित करण्यात आली आहे. नुकतीच या लॅबमध्ये अत्याधुनिक चाचपणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नमुन्यांचे अहवाल प्रलंबित राहण्याच्या समस्येचे निराकरण होईल. पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सदर लॅबची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. तेथील सुविधांचा व साहित्य सामुग्रीचा आढावा घेतला आहे. प्रयोगशाळेतील सुविधांची पाहणी करून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ही सुविधा कायम राहणार असून संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांना त्यामुळे गती मिळेल व नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण होईल असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. अमरावती विद्यापीठात स्थापित करण्यात आलेल्या कोरोना लॅबमध्ये CIC युनिटचे विशेषज्ञ डॉक्टर प्रशांत ठाकरे यांच्यासह चमू नियुक्त करण्यात आली आहे. थ्रोट स्वॅब तपासणीच्या अनुषंगाने इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्चचे ऑनलाईन मार्गदर्शनही लाभणार आहे. बायोप्रेस्टी कॅबिनेट व RT-PCR या दोन्ही मशीनची चाचपणी करण्यात आली असून एका तासात 12 थ्रोट स्वॅबची तपासणी सदर लॅबमध्ये केली जाऊ शकते. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत कोरोना प्रादुर्भावाबद्दल विशेष वार्तापत्र. सदर वार्तापत्र आपण मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलवरही ऐकू शकता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी शेतीच्या खरीप हंगामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात सरासरी खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती नागपूरचे कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी दिली आहे. खरीप हंगामासाठी कापूस, सोयाबीन, तूर, भात आदी पिकांचे नियोजन कृषी विभागातर्फे जिल्हानिहाय करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध असून त्यांच्या मागणीनुसार कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून ते उपलब्ध होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात कृषी विभागातर्फे तालुका तसेच मंडळ स्तरावर गावनिहाय खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या बियाणे व खतांच्या पुरवठ्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठीचे नियोजन पूर्ण केले असल्याची माहिती कृषी सहसंचालकांनी यावेळी दिली आहे. खरीप हंगामातील विविध पिकांनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस पिकासाठी विभागात 6,72,387 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून यासाठी 36,72,087 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. विभागासाठी 39,22,443 क्विंटल बियाणे खाजगी व सार्वजनिक कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीपेक्षा 2 लाख क्विंटल जास्तीचे बियाणे उपलब्ध आहे. सोयाबीन पिकाअंतर्गत खरीप हंगामात सरासरी 3,77,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 1,63,435 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून खाजगी व सार्वजनिक संस्थांकडून 1,17,027 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. यासोबत शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाणांचाही वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. तूर पिकाअंतर्गत 1,94,567 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून त्यासाठी 11,000 क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. त्यानुसार विभागात बियाणे उपलब्ध असल्याची माहिती श्री भोसले यांनी दिली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात भात पिकांची प्रामुख्याने लागवड होत असल्याने या पिकाअंतर्गत खरीप हंगामात 7,89,174 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. भात पिकासाठी 1,79,396 क्विंटल बियाणांची आवश्यकता असून विभागात खाजगी व सार्वजनिक संस्थांकडून 2,76,845 क्विंटल बियाणं उपलब्ध होणार आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या बियाणांचे नियोजन पूर्ण असल्याची माहिती भोसले यांनी दिली आहे. कृषी विभागातर्फे खरीप हंगामातील पिकांच्या बियाणांचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात 2,35,500 हेक्टर क्षेत्रावर कापूस, 1,25,250 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर 65,000 हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात 2,25,000 हेक्टर क्षेत्रावर कापूस, 1,00,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 94,200 हेक्टर क्षेत्रावर भात तसेच 65,000 हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात 1,94,398 हेक्टर क्षेत्रात भात, 12,000 हेक्टर क्षेत्रावर तूर
तर 550 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचं नियोजन पूर्ण झालं आहे. गोंदिया जिल्ह्यात 1,25,080 हेक्टर क्षेत्रावर भात तर 1,000 हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाचं नियोजन आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1,97,287 हेक्टर क्षेत्रावर कापूस, 1,80,193 हेक्टर क्षेत्रावर भात, 39,750 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर 43,605 हेक्टर क्षेत्रावर तुरीचं नियोजन आहे. गडचिरोली जिल्ह्यात 1,95,300 हेक्टर क्षेत्रावर भात, 14,600 हेक्टर क्षेत्रावर कापूस, 7,946 हेक्टर क्षेत्रावर तूर तर 1,500 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचं नियोजन पूर्ण झालं आहे. कोविड-19च्या रूपानं आलेल्या संकटानं संपूर्ण देश हादरला आहे. यामुळे नेमके काय होईल, किती दिवस लॉकडाऊनमध्ये जाणार आहेत, नोकरी तर जाणार नाही ना, आर्थिक आधार तर खचणार नाही, अशा अनेक शंका आणि त्यामुळे भीती निर्माण होते. त्यामुळे ही भीती घालवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून आता नागपूर महानगरपालिकेच्या तज्ज्ञांची चमू आणि प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशन करणार आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकीकडे कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आरोग्य विभागासोबत मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज उभारली आहे. विषाणूशी लढा देतानाच दुसरीकडे सामाजिक दायित्वही गरजूंना बेघरांना मदत पोहोचवून निभावत आहे. लॉकडाऊन दरम्यान शहरातील कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी त्यांनी किराणा, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळेल अशी व्यवस्था केली आहे. तर गरजूंना किराणा किट, निराधार, ज्येष्ठ व्यक्ती, दिव्यांग, नागपुरात अडकलेले विद्यार्थी, मजूर आदींना समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 2 वेळचे भोजनही पुरवले जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर सर्वेक्षणाच्या माध्यमातून बारीक नजर ठेवली जात आहे. हे करीत असताना अनेकांच्या मनात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आलं. एकीकडे आरोग्याची भीती आणि दुसरीकडे आर्थिक कंबरडे मोडण्याची भीती अशा दुहेरी शंकामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे ओळखून त्यांनी मनपाच्या 10ही झोनमध्ये समाज कल्याण विभागाच्या मार्फत सुरू असलेल्या समुपदेशन केंद्राचा यासाठी उपयोग करून घेण्याचे ठरविलं. त्यानुसार आता नागरिकांना अशी कुठलीही भीती मनात असेल तर त्यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून संपूर्ण माहिती द्यावी. तेथे उपस्थित डॉक्टरांची चमू नागरिकांचे समुपदेशन करेल. गरज पडल्यास झोनच्या चमूला संबंधित व्यक्तीच्या घरी पाठवण्यात येईल. याशिवाय अत्यंत आवश्यकता भासल्यास शहरातील प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा समुपदेशन करतील. नागरिकांनी या समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. कोविड संदर्भातील भीती आणि अन्य शंका असतील तर समुपदेशनासाठी नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्षात दूरध्वनी करावा. 0712 256 7021 तसेच 0712 256 2474 आणि 0712 256 1866 या क्रमांकावर दूरध्वनी करून समुपदेशन सेवेचा लाभ घेता येईल अशी माहिती नागपूर महानगरपालिकेद्वारे देण्यात आली आहे. श्रोतेहो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत कोरोना प्रादुर्भावाबद्दल विशेष वार्तापत्र संपले. सदर वार्तापत्र आपण मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलवरही ऐकू शकता. याचबरोबर मी धनंजय वानखेडे आपला निरोप घेतो. नमस्कार.